हॅलो, गुड मॉर्निंग. आज स्नेहलशी गप्पा मारायचे आहेत मला. स्नेहल खाली थांबली आहे. तिचं गिफ्ट मी व्हिडिओच्या शेवटी देतो. म्हणजे वॉक विथ टॉक विथ स्नेहल नंदावडे. नंदाविषयी विचारणार आहे की ती नंदा हे कॅरेक्टर तिला कसं भेटलं, आणि ही अशी आहे आमची स्नेहल रिअल लाईफमध्ये. नेहमी तुम्ही तिला ॲक्च्युली लुगडं वगैरे असं या पोशाखात पाहिलंय, पण ॲक्च्युली स्नेहल अशी असते बघा. आणि स्नेहलसोबत काम करताना मला खूप मजा आली. खूप खतरनाक आणि एकदम जबरदस्त ॲक्टर आहे ती. मला तिच्याशी गप्पा या विषयावरती मारायचे की स्नेहलने, म्हणजे मला ॲक्च्युली तिच्याविषयी जास्त माहिती नाही आहे की तिने याआधी काय काम केलं होतं, ती कुठल्या कॉलेजमधून आहे, हे काही माहिती नव्हतं मला. हळूहळू काम करता 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 मला तिच्याविषयी कळालं आणि मग कळलं की अरे बापरे, ही खूप छान बॅकग्राऊंडमधून किंवा नाटकाच्या ग्रुपमधून आलेली आहे. आणि तिच्या एकंदरीत कामातून ते दिसतंच की खतरनाक ॲक्टर, एक नंबर. तर मला हे तिला विचारायचं आहे की स्नेहल, नंदा हे कॅरेक्टर तुला कसं आलं? म्हणजे सिंधुताई माझी माईचा तुझा जो प्रवास आहे इथे सेटवर येण्यापर्यंतचा कसा होता? कारण की आपण ऑडिशन्स देतो, आपण एखाद्या कामासाठी खूप मेहनत करतो, आणि ते काम जेव्हा आपल्यापर्यंत येतं त्याच्या मागची जी पार्श्वभूमी असते ना, ती फार महत्त्वाची असते. मला ती तिला विचारायची आहे की कलर्स मराठीच्या सिंधुताई माझी माईच्या सेटवर येण्यापर्यंतचा तुझा प्रवास कसा आहे? ते सगळं आपण बोलू. त्याच्या आधी मला सर्वात पहिलं स्पेशली तुझा एक वेगळा ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला मला हे सांगायचं आहे की जेव्हा कुणाल सरांनी जेव्हा हे चालू केलं की आपण, म्हणजे मी असं प्रत्येकाला विचारणार आहे की तुमचे अनुभव, तुम्ही इथे कसे आलात वगैरे, त्या दिवसापासून मी या दिवसाची तयारी करते. आणि अजिबात खोटं नाहीये, माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला इंटरव्ह्यू आहे हा. वा वा वा. त्याच्यामुळे मी खूप भारावून गेली आणि खूप असं प्रेशर आहे मला की मी काय बोलू, किंवा मी छान बोलणार आहे का, माझे शब्द असे छान असले पाहिजेत, मी छान प्रेझेंट झाले पाहिजे, असं सगळं माझं टेन्शन आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मला हे सांगायचं की कुणाल सरांचे खूप खूप आभार की त्याने हे सगळं चालू केलं. आणि या सगळ्या आठवणी आमच्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाच्या असणार आहे, जेव्हा आम्ही खूप वर्षांनी हे सगळं बघणार. आणि हे तुझ्या निमित्ताने आम्हाला सुद्धा साठवून ठेवण्याची संधी मिळाली, त्याच्यासाठी तुझे खूप सारे थँक्यू. आणि ही संधी आम्हाला दिलीस की असं आम्ही कुणाबद्दल आमचं मत व्यक्त करू, त्यासाठी. तर नंदापर्यंतचा प्रवास खूप गॅप पडला होता माझ्या कामामध्ये. एक माझं लग्न झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे कोविड आलं आणि त्या सगळ्याच गोष्टींमुळे, तर मी खूप डेस्परेटली एखादं चांगलं काम मिळावं, एखादं छान कॅरेक्टर जे माझ्यासाठी छान असेल आणि ऑडियन्ससाठी छान असेल, या शोधात होते मी. आणि तेव्हा मी खूप जणांशी कॉन्टॅक्ट करत होते, मेसेज करत होते, फोन करत होते की काही असलं तर सांगा, काही असलं तर सांगा. त्यामध्ये मध्ये काही कामही करत होते, नाटकं करत होते. तर तेव्हा विठ्ठल डाकवे जे सर आहे, ज्यांच्यासोबत मी खूप 5-6 वर्षांपूर्वी अगदी काहीतरी एक सिरियल केली होती दूरदर्शनची, तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली. तर तेव्हा मला असं कळलं की सर सिंधुताई माझी माई ही सिरियल करताय. तर मी त्यांना एक रॅन्डम मेसेज केला, सर कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान वाटलं तुम्ही सिरियल करताय, आणि काही असलं तर मला सांगा. दुसऱ्या सेकंदाला सरांनी माझा नंबर मागवला, स्नेहल तुझा नंबर पाठव. म्हणलं ओके सर. मी नंबर पाठवला आणि दुसऱ्या दिवशी मला ऑडिशनसाठी स्क्रिप्ट आली. क्या बात आहे, क्या बात. आणि ते ऑडिशन होतं नंदाचं. वा वा. तर खूपच उत्साहाने मी ते ऑडिशन शूट केलं. 2-3 जवळजवळ 10-15 टेक झाले असतील, कारण ती भाषा फार वेगळी आहे, वऱ्हाडी लँग्वेज. आणि मी मुंबईत वाढले, शिकले, त्याच्यामुळे त्यात घाटी भाषा मला ओळखीची आहे, कारण माझं गाव कोल्हापूर आहे. पण वऱ्हाडी लँग्वेज मी कधी ऐकूनही नव्हते, माहीतच नव्हती ती भाषा मला. फक्त भारत गणेशपुरेमुळे थोडीशी अशीच वरवरची. पण ते म्हणजे अगदीच व्यवस्थित बोलतात, त्याच्यामुळे कधी संबंधच आला नाही. त्याच्यामुळे ते ऑडिशन देताना मला खूप त्रास झाला त्या भाषेचा स्पेशली. तरी अडखळत मी ते दिलं. तर मला असं वाटत होतं की आपलं नाही होणार, कारण या स्क्रिप्टमध्ये असं दिसतंय की ही भाषा खूप महत्त्वाची आहे. सो मला असं वाटतं की नाही होणार. तर मी पाठवलं, जे कोणी क्रिएटिव्ह होते त्यांना मी पाठवलं.
2 दिवसांनी त्यांचा रिप्लाय आला की तुझं सिलेक्शन झालंय म्हणून, वा, तू फायनल झाली आहेस या क्या बात आहे. कॅरेक्टरसाठी. आणि 3 तारखेला तुला सांगलीमध्ये यायचंय, 4 महिन्याचा ट्रॅक असणार आहे. असं असं सगळं देण्याघेण्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या ठरल्या. मी विठ्ठल सरांना कॉल करून सांगितलं की सर असं असं झालं. ओके ओके, ठीक आहे ये आपण भेटू. सर एकदम चिल होते. ते झालं. मग मी आले. 3 तारखेला मी सांगलीत आले. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि पहिल्यांदा त्या रूममध्ये मी एकटीच होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या रूममध्ये एक टीव्ही आली आणि अंकिता निकरण नाव आहे त्या टीव्हीचं. ती दरवाजा मिळणार, हाय तू आहेस का? हो म्हटलं मी आहे. ओके ओके थांबा मी माझी बॅग घेऊन येते. हे अशीच होती ती आणि जातानाही ती अशीच होती. तर ती आली, मग ती भेटली, मग विद्याताईशी भेट झाली. आणि जेव्हा एक 3 तारखेनंतर 4 तारखेची सकाळ, तो दिवस माझा असाच गेला. आणि 4 तारखेला आमची लुक टेस्ट होती. तेव्हा कळलं की सगळे कलाकार याच हॉटेलवर येणार आहेत, सगळीच आमची फॅमिली, सपकाळ फॅमिली. आणि तेव्हा ठरेल की कोणाचा लुक कसा असणार आहे. तोपर्यंत खूप दागदुग होती की कोण आर्टिस्ट आहेत, आपण कोणासोबत काम करणार आहोत. पण फक्त समाधान या गोष्टीचं होतं की आपण आता काम करणार आहोत. मग आमची लुक टेस्टची वेळ आली आणि मी दरवाजा उघडला. जी कॉस्ट्युमवाली मुलगी होती नेहा, तिने बोलवलं, ताई ये म्हणून, आपण तुझं चेंज करून घेऊ, अंबाडा वगैरे असणारा, नऊवारी असणार, असं सगळं सांगितलं. आणि तिथे मी पाहिलं विद्या सावळे नावाची एक बाई, मामी म्हणतो आपण तिला, ती होती. तर मी तिला ओळखलं ऑब्व्हियसली, कारण लागिरे झाल्याची ही सिरियल माझ्या फार जवळची, मला खूप आवडायची ती सिरियल. त्याच्यामुळे ती संपेपर्यंत मी पाहिली होती. त्याच्यामुळे तिला मी अगदीच ओळखलं. म्हटलं बापरे, मोठे आर्टिस्ट आहेत, एवढे मोठे आर्टिस्ट आहेत. अरे देवा, बापरे, आता हे कसं बोलणार, म्हटलं आपण कसं सुरुवात करायची बोलायला, कारण ते आपण पहिल्यांदा गेलं की ते आगाऊ वाटतो आपण. करेक्ट आहे. आणि ते स्वतःहून आले आणि तरी आपण जरा शांतपणे उत्तर दिलं तर आपण आगाऊ वाटतो. करेक्ट आहे, करेक्ट. म्हणजे दोन्ही बाजूने आपणच आगाऊ वाटतो. म्हणून म्हटलं आपण कसं सुरुवात करायची. तर मी गेले, तिचं पहिलं सगळं, बापरे केवढी उंच आहे. विद्याताईचं म्हटलं अगं हो ताई, नाही नाही पण छान आहे छान आहे, इकडे इकडे थांब, इथे चेंज कर, तिथे खिडकी, थांब थांब मी खिडकी लाव. म्हणलं भाई ही सॉलिड आहे. हिच्याशी म्हणजे असं काही मनात ठेवून वागायची काही गरज नाहीये किंवा मी हिच्याशी कसं बोलू असं काही नाहीये म्हटलं हिचं. आणि ती सुरू झाली. म्हणजे एक तर ती टीव्ही, तिच्याबद्दल सुद्धा मनात असं काहीच वाटलं नाही की ही मला आत्ताच भेटलीये. आमच्या दोघींची मैत्री अगदी सहज झाली. तसंच विद्याताईच्या बाबतीत झालं. तर तेव्हा ताई आणि आम्ही खूप गप्पा मारल्या, स्पेशली कॅरेक्टरबद्दल, की तुला नऊवारी असणार, मग तुला हाईटच्या साड्या पाहिजेत, पैंजण मोठे हवे, तुला टिकली अजून मोठी लागेल, हे सगळं ताई तिच्या पद्धतीने त्या कॉस्ट्युमवालीला, मेकअपवाल्यांना गाईड करत होती माझ्याबद्दल. तर वेळ आली, माझ्या नवऱ्यासोबत माझा फोटो काढायचा होता की आमचा पेअर कसा दिसतोय म्हणून. समोरच्या रूममध्ये जेंट्स चेंज करत होते कॉस्ट्युम. तर त्यांनी मला बोलवलं फोटोग्राफरनी की ताई फोटो काढायचा आहे. म्हटलं हां ठीक आहे. मी गेले आणि एक पांढरी दाढीवाला माणूस दिसला मला. म्हटलं हा तर माझ्या बसमध्ये होता. मी याच्यासोबतच आले. आणि फार माझी आणि तो आणि शार्दूल सराफ, त्याची आणि माझी पहिली ओळख म्हणजे मी जेव्हा बसमध्ये बसले, मी बसले मालाडला आणि दादा या आधीच बसला होता आय गेस बोरिवलीला. तर तेव्हा मध्ये कधीतरी गाडी थांबल्यावर स्लीपर होती, पडदा होता, पाठीमागून आवाज आला, स्नेहल. म्हटलं वाव काय आवाज आहे, म्हटलं म्हणून मी पडदा उघडला. तर अगं आपण दोघं आहोत गाडीमध्ये. म्हटलं अच्छा अच्छा ओके ओके, आलं की उतरू आपण. म्हटलं हां ओके. आणि मी झोपी गेले. सकाळी आम्ही दोघं उतरलो, आम्हाला गाडी आली. सो ते त्याच्या पुढे दादाशी काही बोलणं झालं नाही. त्यानंतर मी कट्टू त्याला पाहिलं माझा नवरा म्हणून. म्हटलं पांढरी दाढी, फेटा, पण उंचीने थोडा कमी आहे. म्हटलं ठीक आहे. आम्ही फोटो काढला बाजूला उभं राहून. असं असेल फोटो काढला आणि तेव्हा फोटो पाहिल्यानंतर दादा म्हणाला अरे ही खूप उंच आहे, तू
तुम्ही एक काम करा, आपण फेटा उंच करूया माझा. नाही त्याचं वाक्य असं असेल, मला फेटा थोडा उंच लागेल असं. आणि त्याला मी बोललो तेव्हा तो बोलला, अरे आता हिला कशी लुक द्यायची, अशी लुक द्यायची का मी? आम्ही दोघंही गोंधळलो की असं कसं होऊ शकतं. पण ठीक आहे, त्या काळातली सिरियल आहे, सो मे बी म्हणून मुद्दाम कास्टिंग तसं केलं असेल असं आम्हाला वाटलं. पण ते झाले, फोटो चॅनलला पाठवले, चॅनलने सांगितलं तुम्ही चुकीची जोडी लावलीये. नंदा बुराजी नाही, नंदा मोतीलाल असं कॅरेक्टर आहे. मोतीलाल अजून आलेला नाहीये, तो येणार आहे, त्याच्यामुळे हे कॅरेक्टर नाहीये, दोघी हे पेअर नाहीये असं त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि मग आम्ही दोघं पण असं झालं की ठीक आहे बाबा आपण नाही आहोत. त्यामुळे ते खूप ऑड वाटत होती कारण जोडी, त्यालाही अनकम्फर्टेबल आणि मलाही अनकम्फर्टेबल. मग नंतर कळलं की अंकिता आणि शार्दूल दादाची जोडी आहे आणि मी ज्याच्यासोबत पेअर होणार होते ते कॅरेक्टर अजून यायचंय. सो ते गुलदस्त्यात होतं की कोण येणार आहे. ते झालं. तो दिवस गेला. शूटिंगचा दिवस आला. शूटिंगच्या दिवशी मी आमच्या बाजूचीच रूम होती शार्दूल दादाची, तर तिथे मी त्याला विचारायला गेले की किती वाजता गाडी, असं काहीतरी रॅन्डम मी विचारायला गेले. आणि त्याच्या मागे एक माणूस होता, असं बघितलं माझ्याकडे. म्हटलं हा आहे का मोतीलाल? मी बोलणार नाहीये म्हटलं याच्याशी. इतका ॲटिट्यूड. दारात कोणतरी माणूस आले तर किमान आपण बघतो ना की अरे कोण आले, तर हा अशा लोकमध्ये मी म्हटलं हा मोतीलाल असेल तर माझं जमणार नाही म्हटलं याच्याबरोबर. आणि हे खरं आहे, यातलं अगदी एकही शब्द खरं आहे. हा हे यातलं काही खोटं नाही. तो असाच बघत होता की कोण आले, अच्छा हा, मी त्याला काही फरकच पडत नाही अशा पद्धतीने त्याचा लुक होता. तर आम्ही शूटला गेलो. शूटला गेल्यानंतर मला वाटतं आपण अख्खा दिवस बोललो नव्हतो. नाही बोललो आपण, आम्ही एकमेकांशी अजिबात दिवसभर बोललो नव्हतो. आमचं हाय हॅलो सुद्धा साधं झालं नाही, आमची ओळखही झाली नाही. सगळेच गोंधळात होते. मी थोडीशी गोंधळात, प्रत्येक जण, कारण भाषा आणि नवीन जागा, नवीन सगळं ते, त्याच्यामुळे सगळेच गोंधळात होते. आणि मग तो दिवस गेला. त्यात लग्नाचा दिवस होता. हळूहळू माझी बायकांशी सगळ्या ओळख झाली. आमची नणंद होती म्हणा, सासूबाई, जावा माझ्या सगळ्या, छोटी चिंदी आमची, त्या सगळ्याशी ओळख झाली. अतुलला मी फार आधीपासून ओळखत होते, म्हणजे आम्ही एकत्र काम नाही केलं, पण एकांकिकेचा आमचा प्रवास असल्यामुळे आम्ही दोघं नावाने आणि चेहऱ्याने एकमेकांना खूप वर्षापासून ओळखत होतो. त्याच्यामुळे अतुलशी माझी पटकन ओळख झाली. शार्दूल दादाची त्या किस्स्यामुळे ओळख झाली. आणि अंकिता आणि विद्याताई तर बोलत होते. या माणसाशी ओळख व्हायला मला वाटतं 1.5 दिवस गेला. 1.5 दिवसानंतर माझा एक फोटो आहे, तो माझ्याकडे अजूनही आहे, की तो असिस्टंट टॅलेंट म्हणाला मला तुमच्या दोघांचा फोटो हवा आहे कंटिन्युटीसाठी. एवढा गॅप आहे आमच्या दोघांमध्ये. एवढा गॅप ठेवून आम्ही दोघांनी फोटो दिलाय. कोणा दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य नाहीये, म्हणजे काही संबंधच नाही. कारण आमचे त्या लग्नाच्या दरम्यान आमचे काही सीन झाले नाही दोघांचे. सगळे मोंटाजेस होते, गर्दी होती, त्याच्यामुळे असं काही पर्टिक्युलर झालं नाही. 3ऱ्या दिवशी आमचे सीन लागले. बैलगाडीमधला सीन लागला. तेव्हा आमची व्यवस्थित आमचं बोलणं झालं. मग तू कोण, कुठून आली, मग तू कोण, मग तुझं नाव काय, इथून सुरुवात झाली 3ऱ्या दिवशी जेव्हा ते सीन लागले होते, त्याचे डायलॉग आम्हाला बोलायचे होते तेव्हा. तर असा इथपर्यंतचा प्रवास. आणि त्याच्या पुढे मग मी सांगतो की माझा काय गोंधळ झाला होता तेव्हा. मला एक तर नाव पटकन लक्षात राहत नाहीत कोणाची. आणि मला कळलं की ही माझी, कारण की हाईटला, आता हिने किस्सा सांगितला नाही, मी आधी किस्सा सांगतो मग पुढे विषयावरती येतो. की स्नेहलला एक सिरियल आली होती मराठी, आणि त्यामध्ये एक 22-25 वर्षाची कॅरेक्टर असणारी एक मुलगी तिला करायची होती. आणि मग ती गेली, फायनल झालं सगळं असं सेम फायनल झालं. ती गेली, कॉस्ट्युम घातला, मेकअप झाला, स्क्रिप्ट दिली, को आर्टिस्ट आली, तिने रिहर्सल केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला कोणी बोलवलंच नाही. मग हिला कळलं की असं काय, का नाही बोलत आहेत. मग ही विचारणा केल्यानंतर कळलं की त्यांना जे कॅरेक्टर पाहिजे थोडंसं हाईटला कमी पाहिजे, आणि तुझी हाईट खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे, एवढी मुलीची हाईट नसते असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी मग तिला नाही सांगितलं. तर तिला फार वाईट वाटलं. पण आता ते प्रोडक्शन आणि तिचे फार चांगले संबंध आहेत, त्यांना तो गिल्ट आहे की अरे आपण या मुलीसोबत असं वागलो. मी त्या प्रोडक्शनचं नाव नाही सांगणार. तर असा तर किस्सा झाला. आणि कट टू शार्दूल आला इकडे, आणि तो असा, आणि असं बघते हिच्या मनात की यार सेम तसं तर पर होणार नाही ना. मला असं वाटलं जर यांनी मला सांगलीवरून पाठवलं ना तर म्हटलं मी माझं खच्ची. आणि तिने जेव्हा मग मला पाहिलं तेव्हा तिच्या मनात असा आनंद झाला. वा, एक चांगला मोठा म्हणजे हायटेड, आपल्यापेक्षा हायटेड पोरगा आहे बाबा.
हे वेगळंच समाधान असतं. आणि हे क्रेडिट गोज टू विठ्ठल डाकवे सर. हो, कारण आमच्या दोघांचं कास्टिंग विठ्ठल सरांनी केलंय. दोघांचे कास्टिंग विठ्ठल सरांनी केलं. मी काय त्यांच्यासोबत माझे मन तुझे झाले केलं होतं. सेम याच भाषेतलं कॅरेक्टर होतं. मी झाडीपट्टी करतो त्यामुळे मला ही भाषा फार चटकन आली. यांना पण मी बरीच मदत केली त्या याच्यामध्ये. तर स्नेहल 3 दिवस आपण बोललो नाही, कारण की मला तो म्हणजे मी पटकन असा जात नाही बोलायला. आणि एकदा मी गेलो बोलायला का समोरचा म्हणतो बस झालं ना बाबा आता किती बोलतो असं होतं. म्हणजे ते तुम्हाला अनुभूती आलीच असेल त्या बाबतीत. तर की पहिला 3ऱ्या दिवशी जे कॅरेक्टर आपल्याला आलं म्हणजे स्क्रिप्ट वाईज झालं, तर ते कॅरेक्टर नंदा हे असं फक्त कागदावरती काळ्या अक्षरात लिहिलेलं कॅरेक्टर. त्यानंतर मग तू त्याला जिवंत करणार होतीस. ते काळ्या अक्षरातल्या अक्षराला जिवंत करण्याचा काय प्रवास आहे तुझा, किंवा ते कसा आला, ते कॅरेक्टर सापडलं कसं तुला? नंदा तुला कधी भेटली, कुठल्या सीनला भेटली, आणि तुला असं कधी वाटलं की यस ही नंदा आहे, नंदा इथे अशी करेन, कधी वाटलं? जसं मी म्हणाले तसं भाषेचा खूप प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मी जे काही मध्ये 2-3 दिवस मिळाले होते कास्टिंग झाल्यानंतर, तेव्हा मी सगळी वऱ्हाडी लँग्वेजची जेवढी नाटकं यूट्यूबवर अवेलेबल होती, जेवढे व्हिडिओज होते, मित्रांना फोन करून बाबा कसं आहे काय आहे, मग त्यांच्याकडून थोडं जे अगदी गावचे आहेत त्यांना विचारून त्यांच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन घेऊन ते ऐकत होते सतत, किमान ती कानावर पडावी म्हणून भाषा. तर त्याच्यानंतर वाक्य आली आणि सुदैवाने वाक्य त्यावेळी आम्हाला त्या लँग्वेजमध्ये लिहून येत होती. त्याच्यामुळे आता ती अगदीच प्रमाण भाषेत असतात, त्यामुळे ती करावी लागतात. पण आता ते अगदी सोपं झाले आमच्यासाठी. पण तेव्हा ती सुदैवाने त्याच भाषेत लिहून येत होती, त्याच्यामुळे तेवढं कष्ट नाही पडलं. फक्त आता झालं लहेजा पकडणं, जे खूप डिफिकल्ट आहे. कारण प्रमाण भाषेमधून तिथे जाणं आणि ती भाषा पकडणं, आणि त्याचं सर्वात जास्त टेन्शन होतं एक तर मला. आणि परत कॅरेक्टर पण शोधणं जे एक्झिस्ट नाही करत. कारण आपण सिंधुताईंच्या आयुष्यातली अशी कॅरेक्टर आपण पाहिलेलीच नाही. आपण सिंधुताईंना पाहिले, फार तर त्यांच्या नवऱ्याला पाहिले, पण त्यांच्या जाऊबाई, दीर, त्यांचे अजून बाकीचे कॅरेक्टर आपण पाहिलेलेच नाहीयेत. रादर आम्ही पण नाही पाहिलेत, म्हणून ते आपल्यालाच म्हणजे आमचंच आम्हाला करायचं होतं सगळं. बरोबर. तर ते आधीच मला भाषेचं टेन्शन, आणि त्यात यांनी दिली नऊवारी, कंटिन्यू डोक्यावर पदर. तर त्याचं एक वेगळं टेन्शन की हे कुठून घ्यायचंय, कसं सांभाळायचंय. आम्ही मंगळसूत्र दिसत नाहीये, हे इथेच येते, हा पदर सारखा पडतोय, हा इथे खोचायचा का नाही. आमची तारांबळ म्हणजे माझा 1001 वेळा तो हात सतत, हा कसा धरू, हा कुठून धरू, मग मी हातवारे कसे करू, मी कशी बोलू डायलॉग, हे असं सगळं होत होतं. आमचं भयंकर कन्फ्युजन होत होतं. आधीच कॅरेक्टर मिळत नव्हतं, भाषेचा प्रॉब्लेम, माणसं नवीन, हे सगळं असताना तो पदर. तर प्रिया बेर्डे त्या एक पटकन वाक्य बोला, अगं नको काळजी करूस, आम्हालाही सुरुवातीला प्रॉब्लेम झाला, नाही जमत, ते हळूहळू होणार, ते कशाला करत बसलीत. कारण मी सतत ते करत होते. प्रियाताईंशी बरोबर मी एक आधी फिल्म केली होती, त्याच्यामध्ये मी साईड डान्सर होते, अगदी 13वीला असताना. ती ओळख त्यांना सांगितली, त्यांनी ओळखलं, म्हणून त्यांच्याशी थोडंसं माझं बोलणं व्हायचं. तेव्हा त्या म्हणाले की नको त्याची काळजी करू, ते होत राहणार, ते सवयीने येत राहणार. म्हटलं ठीक आहे. आणि मिळालं कॅरेक्टर मिळालं कधी असं मला काहीतरी पर्टिक्युलर नाही सांगता येणार. पण जेव्हा सरांनी मला वाक्य दिलं, मला तो सीन अजून पण आठवतो. कदाचित माझा पहिला सीन आहे तो, माझा पहिला सीन आहे तो सिरियलमधला, शूट केलेला. की छोटी चिंदी आमची अनुला तयार करून तिची आई आणि प्रियाताई असं आम्हाला दाखवतात घरात. आणि मी, माझ्या सासूबाई म्हणजे विद्याताई आणि अंकिता, आम्ही 3घी जणी तिला पाहायला येतो घरात. आणि तेव्हा माझी सासू बोलते की पाहिलं का किती संस्कार आहेत ते. आणि तेव्हा माझं वाक्य, आमच्या सगळ्यांमध्ये माझं एकटीचं वाक्य होतं, पाहू ना नवतीचे संस्कार किती टिकते. तर हे वाक्य मला विठ्ठल सरांनी असंच्या असं बोललं होतं. क्या बात. आणि ते माझ्या कानावर बसलं. म्हटलं अच्छा, हा टोन आहे, हा लहेज आहे. सगळी वाक्य मी याच मीटरमध्ये घ्यायला सुरुवात केली. ते मी शेवटपर्यंत सोडलं नाही. आणि ते वाक्य मी कधीच विसरणार नाही की ते ह्या सिरियल मधलं माझं सर्वात पहिलं वाक्य मी बोललेली, नंदा म्हणून मी बोललेली. तर मी ते मीटरमध्ये बसवलं, तो लहेजा पकडला आणि सगळी वाक्य मी तशी सुरुवात केली. मग शर्वरी तिथे होती, शर्वरीने थोडी मला मदत केली. ती मला स्क्रिप्ट आली की ती मला तिच्या याच्यामध्ये बोलून दाखवायची, वाचून दाखवायची, मग त्याची मला मदत झाली. आणि म्हणजे मलाही कळलं नाही की मला नंदा कसं सापडलं. पण मी एवढं ठरवलेलं की सिरियलमधल्या विलन्स खूप टिपिकल असतात बायका, तर त्यांच्या मदतीने आत्तापर्यंत मी जेवढ्या विलन बघितल्या त्यांच्या मदतीने मी थोडीफार तिच्यामध्ये डोळ्यांचे हावभाव किंवा हातवारे असे केले. पण आत्ता जेव्हा मला जाणवतं ना की
मी नऊवारीमध्ये एवढी कम्फर्टेबल का, किंवा ह्या अशा ज्या काही मला हातवारे मला हे कसे सुचले. तर जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर लॉकडाऊनची अख्खी 2 वर्ष मी माझ्या गावी होते, माझ्या सासरी. आणि त्या काळात मी बऱ्याच अशा बायका पाहिल्या. करेक्ट आहे. ज्या मला कुठेतरी आपल्या त्या काय म्हणतात सबकॉन्शियस माइंडमध्ये बसले होते ते सगळे कॅरेक्टर. आणि त्याच्यामुळे ही बाई मला लवकर सापडली असं मला वाटतं. की म्हणजे मी गाईची धार काढली आहे, मी शेण काढले, मी शेतात काम केले. मग तेव्हा त्या बायका मी पाहिलेत, त्या एकमेकींबद्दल कशा बोलतात, त्या कशा राहतात, त्या कशा बसतात, खातात, किंवा एकमेकींशी बोलताना गावच्या बायकांचे म्हणजे मी ऑब्झर्व केलेले हातवारे फार असतात त्यांचे. करेक्ट आहे. खूप हातवारे करून बोलतात त्या, म्हणजे त्याशिवाय त्या एक्सप्रेसच होत नाहीत असं मला वाटतं. तेच मॅनरिझम मी पकडले आणि मग अशी हळूहळू नंदा भेटत गेली मला. आणि शार्दूल दादाचं एक वाक्य आठवतं, आम्ही पुण्याला गेलो होतो तेव्हा हा नव्हता, आम्ही खूप मिस केलं त्याला. तेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो, मी, अतुल, शार्दूल दादा. तेव्हा दादा एक वाक्य म्हणाला होता की कलाकार करून जातो, त्याला ते कॅरेक्टर मिळतं नाही मिळतं याचा तो विचार करत नाही, त्याला ते कळलं ना की ते आपसूक होऊन जातं. करेक्ट आहे. तर तसं माझ्याकडून ते नंदा होऊन गेलं आणि ते खूप जवळचं आहे माझ्या. माहिती आहे नंदा तुम्हाला अजिबात आवडत नाही. तिला ते लेखकाने तसं लिहिल्यामुळे तिला तसं करावं लागतं आणि दिग्दर्शक तिला सांगतात तसं करायला, त्यामुळे ती करते. पण तसा तिचा मूळ स्वभाव फार छान आहे, फार कष्टाळू, फार मेहनती मुलगी आहे. पण नंदा खूप अपोजिट आहे स्नेहलच्या. अगदी एकही गुण नाहीये स्नेहलच्या नंदामध्ये. ऍक्च्युली मला तेच म्हणायचं होतं की स्नेहल आणि नंदा हे दोन ज्या गोष्टी आहेत या कशा तू मॅनेज केल्या. म्हणजे आताची उत्तर मला मिळालीत की तू गावाकडे अशी लोक पाहिलीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी. करेक्ट आहे. आता आपण पुढे कंटिन्यू करूयात कुठेतरी एका छानशा अशा लोकेशनला जाऊन, आणि तिथे मला बाकीचे खूप प्रश्न विचारायचे आहेत अजून. एका छानशा लोकेशनवरती आम्ही आलो. वॉक झाला होता, तिला लागली होती भूक. मग पलूसमध्ये एक छान ठिकाण आहे, हॉटेल पॅराडाईज, जिथे काइंड ऑफ CCD सारखं हे आहे. खूप छान आहे. मी याचा एक वॉक थ्रू टाकतो नंतर जर परमिशन मिळाली तर. फक्त ब्लॉगची परमिशन मिळाली ती पण खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आम्हाला बोलायचं आहे. वातावरण खूप छान आहे तिकडचं ॲक्च्युली. आम्हाला बोलायचं होतं, त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. मला स्नेहलला अजून दुसरे काही प्रश्न विचारायचे होते जे मी तिथे विचारू शकलो नव्हतं. लाईट नव्हता, लाईट गेला होता. स्नेहल, तुझं इतर कलाकारांसोबत कसं बॉन्डिंग होतं? हे आपण स्टार्ट करूया फर्स्ट. लागिरी झाली फेम किंवा सगळ्यांची आवडती मामी माय विद्याताई व्यक्ती अशी आहे जिच्यासोबत मी माझं पर्सनल लाईफ सर्वात पहिलं शेअर केलं. म्हणजे माझ्या लग्नापासून, माझ्या पप्पांपासून, माझं आई बहीण सगळं पर्सनल लाईफ. ती ह्या सगळ्या ग्रुपमधली सर्वात पहिली व्यक्ती ज्याच्यासोबत मी खूप मनमोकळेपणाने पर्सनल लाईफ शेअर केलं तिच्याशी. आणि ती म्हणजे हे सगळे तर कायमच माझी स्तुती करतात. ते तर म्हणजे डोक्यावरून पाणी आहे माझ्या की हे लोक, हे आर्टिस्ट असे कसे आहेत की एखाद्या आर्टिस्टची इतकी स्तुती आणि त्यामध्ये ताईचा पहिला नंबर येतो याच्यासाठी की ती कायम मला असं म्हणते की तू का इतकी वर्ष थांबली आहेस, तू का नाही पुढे जात आहेस, तू का नाही हे करत आहेस, तू का नाही मॉडेलिंग करत आहेस, तू का नाही स्वतःवर लक्ष देत आहेस. आणि एक आई किंवा एक चांगली बहीण कशी सांगते केवढ्या आत्मीयतेने की तू का नाही करत आहेस हे सगळं, तू केलं पाहिजेस, हे झालं पाहिजेस, हे तुला मिळवलं पाहिजे, या वर्षात तू हे केलं, हे इतकं सगळं. आणि तिचा टायमिंग सेन्स तर आम्ही सगळ्यांनी भाई म्हणजे काय बोलूच नका. ती जेव्हा म्हणेल की आज एवढ्या टायमाला पॅकअप आहे, पास पॅकअप, त्यावेळी पॅकअप होतं. त्याच्यामुळे तिचे ते शब्द आहेत ना ते मी मनावर लिहून घेतलेत की हिने मला सांगितलंय, ताईने मला, की जर तू आत्ता या वेळेत स्वतःवर मेहनत घेतलीस ना तर तू या एवढ्या वर्षात इथपर्यंत पोहोचतेस. आणि आत्तापर्यंतच्या तिच्या अजम्पशनमधून मी हे कन्फर्म सांगू शकते की ती हे खूपच मनापासून बोलते. किंवा म्हणजे तिला म्हणजे फक्त माझ्याबद्दल आत्ता बोलायचं झालं तर तिला खूपच असं वाटतं की तू का इतकं थांबली आहेस, इतकी वर्ष तू मुंबईत राहतेस, तुला राहायला आहे, तुझं सगळं शिक्षण वगैरे सगळं मुंबईत झालेलं असताना तू का मागे पडलीस. ह्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करून तू अजून गेलं पाहिजेस, हे तिने कायम मला सांगितले. अगदी तिचा आत्ता शेवटचा दिवस होता तेव्हाही ती मला हे कानमंत्र देऊन गेली की तुला थांबायचं नाही आहे स्नेहल, तू हे सगळं करणार आहेस, हे तू मला सांगितलंयस, हे सगळं तिने सांगितलं मला. त्याच्यामुळे तिच्याशी एक वेगळंच नातं आहे माझं. मग ते आईचं असेल, मैत्रिणीचं असेल किंवा कलाकाराचं असेल, जे काही असेल, पण तिच्यासोबत एक वेगळा बॉन्ड आहे माझा.
ती ना जे काही करते ना ते फार मनापासून करते, वरचं काही नसतं. मग ते कुणाला दादाशी भांडणं असू दे, माझ्याशी भांडणं असू दे, अंकिताला ओरडणं असू दे, कोणाला टोमणे मारणं असू दे, ते सगळं मनापासून असतं. इथे एक आणि इथे एक असं तिचं नाही आहे. स्पष्ट आहे. जे काही आहे ते स्पष्ट आहे आणि हा तिचा स्वभाव मला अतिशय आवडतो, खूप आवडतो. म्हणजे तिने तुझ्या आयुष्यात तुला खूप कॉन्फिडन्स दिला, खूप एक जास्त, वेगळा अँगल दिला जगण्याचा. खूप वा, म्हणजे अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं फार आहे. आणि कसं आहे म्हणजे तुम्हाला आमचं क्षेत्र म्हणजे कुणाला सरांचा जो ब्लॉगचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी पण कदाचित आपण नॉर्मल लोक असं तुम्हाला कदाचित ह्या आमच्या क्षेत्रातलं फार माहीत नसेल तर मी सांगते की कलाकार आहेत ना, स्पेशली पायका जो बाहेर गुणधर्म असतो तोच इथे, की त्या नाही सपोर्ट करत की तू खूप सुंदर दिसतेस हे सांगायला सुद्धा कित्येक वर्ष जातं, धाडस लागतं. धाडस मोठं मन लागतं ना त्याला की तू खूप छान दिसतेस, तू खूप छान करतेस. हे ती बाई मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच बोलली होती की तू कमाल काम करतेस, तू छान करतेस, तू स्क्रीनवर छान दिसतेस, तू स्वतःवर मेहनत घेते, तू अजून हे सगळं तिने मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच सांगितलं. म्हणजे इतकी मोकळी आहे ती. त्याच्यामुळे तिचं आत एक बाहेर एक असं काही नसतं म्हणून तिच्याशी आमच्या सगळ्यांचंच रादर खूप वेगळं नातं आहे. ती सगळ्यांची फेवरेट आहे, सगळ्यांची फेवरेट. ती आली ना की सगळे चार्ज होतात की येस ही येणार आहे आणि आपल्याला आता काहीतरी करायचं आहे. आम्ही थकून जातो दिवसाच्या शेवटी जेव्हा आम्ही सकाळी उठतो, शूटिंग करतो, येतो घरी, आम्ही थकून जातो. पण ही बाई तोंड बिंड धुवून सगळं फ्रेश गादीवर बसून गप्पा मारायला रेडी. परत आम्ही सगळे म्हणजे अरे पास होतं ताई पास, पण नाही, एनर्जीने फुलफिल म्हणजे एनर्जीचा स्रोत आहे ती. त्याच्याबद्दल म्हणजे खूप छान डिस्क्राईब केलं तिला तू हो. की आपल्यातला सगळ्यात अजून लहान बाळ शार्दूल सराफ, त्याच्याबद्दल काय बोलशील? शार्दूल दादा इथे येताना म्हणजे सर्वात पहिलं ॲज अ आर्टिस्ट म्हणून कोणाला पाहिलं असेल, भेटली असेल, बोलले असेल, तो एखादा शब्द स्नेहल म्हणून जो मला आवाज फार आवडला होता, तर तो व्यक्ती शार्दूल दादा. तर तसं म्हणजे शार्दूल दादाच्या अशा आवडणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. एकतर तो खूप भारी दिसतो आणि हे दादा तुला मान्य करावं लागेल, तू हे पाहिलंस तर प्लीज हे मान्य कर की तू खूप कमाल दिसतेस यार. ऐक ना, ते मला तिकडून मागे गेलो ना, तिकडून सांगितलं दिलं की असं बोलून बरं का, शार्दूल शपथ मी असं फोटो म्हणतो का कधी? नाही शार्दूल दादा, हे मी मनापासून बोलते तू खूप कमाल दिसतोस. अपर्णाताई खूप लकी आहे, ऑब्व्हियसली तू पण लकी आहे. अपर्णा तू खूप कमाल दिसतोस. त्याच्या स्वभावातली ना, जसं कुणाल दादाला सवय आहे की प्रत्येकाची एखादी गोष्ट आवडली की तो लगेच ती आत्मसात करतो आणि आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करतो. तर त्याची एक खूप आवडलेली गोष्ट मला की तो सगळ्यांना ना खूप इनडायरेक्टली बांधून ठेवतो. म्हणजे हे आता तो हे आवर्जून करतो की त्याचा तो स्वभाव आहे असतं ना एखाद्या व्यक्तीचं की ते बॉन्डच असतो त्या माणसाचा, त्या लिडरशिप किंवा ते सगळं बांधून ठेवण्याची ते आतूनच असतं ते. तर ती एक सवय मी त्याची ना घेतली आहे की तो कोणालाच दुखवायचा नाही, तो याला नाही दुखवायचा. मी त्याला त्याच्याकडे म्हणजे कुणाल दादा सीनमध्ये असं केलं यार, मला लुक देत नाही यार, तो हे प्रत्येक वेळी आहे म्हटलं त्याचं. मी किती वेळा झालं म्हटलं शाहरुख दादा तो मला लुकच देत नाही यार, ही कंप्लेंट केली ना, तू बोललीस का त्याच्याशी, तू त्याला हे सांगितलंस का? मग त्याला कसं कळणार? तू बोललीस नाहीस, त्याला सांगितलंच नाही, त्याला कळणार नाही ना. तू बोलून बघ, जर बोलून पण तो तुला देत नसेल लुक, मग आपण काहीतरी करू, मग भेंडी मी आहेच ना मग तुझ्याबरोबर. असला शार्दूल दादा. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट होण्याआधी ना तो त्या गोष्टीचा बॅकग्राऊंड ती काय आहे, ते कसं आहे, ते सगळं जाणून घेतो. आता ते त्याच्या अनुभवाने सुद्धा आलं असेल किंवा तो तसाच असेल, पण तो खूप कमाल आहे तेवढ्या बाबतीत. एका वाक्यात काय सांगशील त्याच्याबद्दल? एका वाक्यात मी सांगू? हां, तू सांग. एका वाक्यात ना मला यांच्यापैकी कुणाबद्दलच काही सांगता येणार मी नाही, सांगतो, खरं तर. मला ॲक्च्युली वाक्य सुचलं म्हणून. हां. सगळ्यांना हवासा वाटणारा म्हणजे शार्दूल सर. परफेक्ट. आणि विद्या सावळे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी ऊर्जा, पॉवर, काय म्हणतो, पॉवर पॅक व्यक्तिमत्व असणारा असं म्हणजे विद्या सावळे. खरं आहे. हे अगदी हे मनातलं बोललास, कदाचित मला ते शब्दात मांडता येत नव्हतं. करेक्ट बोलला की आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की हा माझ्याशी आज बोलला नाहीस यार, तू शार्दूल दादा माझ्याशी बोलला नाहीस यार, हा मला हे तुझ्याशी सगळं माझ्या आयुष्यातले सगळ्या प्रॉब्लेम
त्याच्यासोबत डिस्कस केलेत मी. म्हणजे मला जे काही प्रश्न पडले होते माझ्या आयुष्याबद्दलचे ते सगळे मी त्याला सांगितलेत, त्याच्याशी डिस्कस केले आणि त्याच्यावर मला माझ्याप्रमाणे समाधानकारक उत्तरही त्याने दिले. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एक प्रामाणिक मित्र Yes. शार्दूल सराफ, त्याबद्दल याच्यापेक्षा अजून काही नाही सांगता येणार. शिवानी ब्रो आम्ही दोघींनी एकमेकींना दिलेलं नाव आहे ते ब्रो म्हणून. मला तिची आणि माझी पहिली भेट खूप आठवते यार, आणि ती अशी बसली आहे मी माझ्या. सांगू का, म्हणजे ही सांगणारच आहे पण मीच तरी सांगतो. स्नेहलला चुकून कळालं होतं की कदाचित तिचं आता लागणार नाही स्क्रीन प्लेमध्ये, ती आता नाही आहे. मग ते तसं सेटवरती ती त्या अर्थाने सगळ्यांना भेटली. मग नेक्स्ट डे तिने सगळी पॅकिंग केली, 6-7 बॅग, आणि ती गॅलरीत होती. आणि आय थिंक मला कॉफी प्यायची होती, मी खाली गेलो होतो. कॉफी मला बनवून दिलीच नाही आणि ती गॅलरीत होती. आणि म्हणे यार कुणाल दादा, मला एक पहिला दिवस आठवते शिवानीसोबतचा, की तिथे ती गाडी घेऊन आली होती. आणि मग ती म्हणे बघ हे मी दिसले का तुला, आहे बघ 2nd फ्लोअरवरती 3rd फ्लोअरवरती, अशी माझी तिची. मग मी तिला घ्यायला गेलो, मग असं मी वरती आलो वगैरे वगैरे. आणि ते ती आठवून रडत होती. म्हणजे इतकं छान त्यांच्या दोघांमध्ये ते एक मैत्रीचं नातं तयार झालं. मी शिवानीशी पण बोललो तुझ्याविषयी, तिने पण खूप भरभरून बोललं तुझ्याविषयी. खूप छान वाटलं मला की खूप छान नातं एक को आर्टिस्टसोबत असणं फार गरजेचं आहे. सीनमध्ये दिसायला लागतं तुझं. बरं, शिवानी आणि स्नेहल या सिरियलमध्ये अपोजिट कॅरेक्टर, अगदी टोटल. आणि रिअल लाईफमध्ये टोटल अपोजिट कॅरेक्टर. एवढ्या त्यांचं म्हणजे हे आहे ना, गंमत आहे. म्हणजे ही काय म्हणतो, माणसाचा मूळ स्वभाव जो असतो तो फार महत्त्वाचा आहे, जो स्नेहलचा आहे, की ती सगळ्यांना जोडून ठेवते. जसं ती शार्दूलकडनं ती गोष्ट घेतली, तिने ती खरंच अप्लाय केली आणि ती सगळ्यांना जोडून ठेवते. आपण परत विषयावर येऊया. शिवानी सोना, जसं दादाने किस्सा सांगितला तसंच झालं होतं की मी त्या दिवशी मला सुट्टी होती आणि मी होते रूमवर, आणि मला फोन आला व्हॉट्सअपवर, शिवानी सोनार नाव होतं. तर मला ते पटकन क्लिक झालं नाही. मी आवाज ऐकला की अगं स्नेहल, मी शिवानी बोलते, तर मी ना जरा मला रस्ता कळत नाही, तर कुठे आहे आपली बिल्डिंग, मला सांगशील का? हा सांगते ना, असं 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 ये. तर ती आली, पण ती आमची जी गॅलरी आहे त्याच्यात ती एक लेफ्ट साईडला एका शॉपजवळच ती थांबली. तिथून पुढे तिला बिल्डिंगपर्यंत कसं येऊ हे कळेना. तर मी तिला म्हणाले, आणि मी निऑन येलो कलरचं टी-शर्ट घातलं आणि मी गॅलरीत उभी होते. शिवानी, मी इथे आहे, तुला दिसते का बघ, एक मुलगी पिवळ्या कलरचं टी-शर्ट घालून हात हलवते. हा मी पाहिलं तुला. ती बिल्डिंग आहे का? हा म्हटलं, आता इथून राईट घे, आतमध्ये परांजपे कॉलनी बोर्ड आहे. असं तिला झालं. म्हटलं हा ओके, आता ही येईल. एक 5-10 मिनिटांनी परत फोन आला, नाही स्नेहल प्लीज मला तू न्यायला ये, मी खूप गोंधळले, मला काहीच कळत नाही. म्हटलं तू कुठे आहेस? तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. तर ती चौकात होती. म्हटलं ठीक आहे, मी आली. मी चप्पल घातली, मी गेले, मग आम्ही गाडीत बसलो, मग आम्ही ती घरी आली. तिथून आमच्या दोघींचं बोलणं चालू झालं. मग शिवानीचं शूट चालू झालं. तिचं हेक्टिक शूट असतं, जे आजही चालू आहे तिचं. तर पण ती जेव्हा यायची ना रूमवर, तेव्हा आम्ही दोघी गप्पा मारत बसायचो. का कोणास ठाऊ, म्हणजे खरं तर काही गरज नव्हती किंवा काही विषय पण आमच्या दोघींचे निघायचे नाही तसे, पण ती बसायची आणि मी बोलायचे, आणि मी सगळं बोलले तिच्यासमोर. म्हणजे माझ्या वडिलांबद्दल, माझ्या आईबद्दल, माझ्या सासरच्या मंडळींबद्दल, माझ्या लग्नाबद्दल मी सगळं तिला सांगितलं. विद्याताई आणि मी किमान आधी आमची हौसाई म्हणजे आधीच्या हॉटेलमध्ये आमची ओळख झाली होती. आम्ही शूट केलं होतं थोडे दिवस. शिवानी आणि मी काही फार शूटही केलं नव्हतं, पण का कोणास ठाऊक मला तिच्याशी बोलावं असं वाटलं आणि तीही सगळं माझ्याशी बोलली. हे सगळं आपसूक झालं आमच्या दोघींमध्ये. आणि मग तिथून आम्ही दोघी एकमेकींशी बऱ्यापैकी खूप छान, खूप चांगल्या पद्धतीने एकमेकींशी बोलायला लागलो. शिवानीमधली सर्वात आवडती गोष्ट, जसं तू मला म्हणालास की शार्दूल सराफबद्दल एका वाक्यात काय डिस्क्राईब करशील, तर मी शिवानीबद्दल थोडक्यात सांगेन. एका मुलीने स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे कसं जगावं याचं उत्तम उदाहरण आहे शिवानी सोना. उत्तम उदाहरण. म्हणजे ती माझ्यापेक्षा फार लहान आहे, मी खूप मोठी आहे, पण त्या मुलीने मला खूप क्षुल्लक गोष्टी ज्या आपण कधीच ऑब्झर्व करत नाही, आपल्याला कधीच मुलगी म्हणून सांगते, आपण कधीच त्याचा विचार केलेला नसतो, पण ती मुलगी या वयात त्या गोष्टींचा विचार करते, याची कमाल वाटते मला. म्हणजे हे तिने अनुभवातून शिकले का? काय एखादं उदाहरण?
एखादं उदाहरण झालं तर ती आत्ता 2-3 वेळा मला असं रिसेंटली म्हणाली की तुला 4 व्हीलर येते का स्नेहल? म्हटलं नाही. शिक. तिच्या त्या शिक या शब्दात असं होतं ना की शिक. आपल्याला खूप गरज असते ग, खूप मदत होते ग या गोष्टीची. खूप क्षुल्लक गोष्ट आहे खरं तर, एखादा क्लास लावला, 4 व्हीलर शिकली येण्या जाण्यासाठी. पण नाही, जेव्हा मुलगी 4 व्हीलर शिकते ना तेव्हा खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. गुड. जर मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, एखाद्या ठिकाणी, ह्या सगळ्या तर अगदी बेसिक गोष्टी झाल्या, पण अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी जर तू जर कोणावर डिपेंड नसशील येण्या जाण्यासाठी सुद्धा, तर तू किती स्वतंत्र आहेस. ही खूप क्षुल्लक गोष्ट झाली. आता तर आम्हाला प्रोडक्शनची गाडी येते, ती सोडते, ती आणते. पण जेव्हा आम्ही रूमवर असतो तेव्हा माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. जरी माझ्याकडे अतुलची बाईक अवेलेबल असेल, पण ती मला चालवताही आली पाहिजे ना, ती मला कॉन्फिडेंटली चालवता आली पाहिजे. हा किती मोठा खूप क्षुल्लक गोष्ट आहे हल्लीच्या जमान्यात. पण त्या गोष्टीकडे तेवढ्या प्रकर्षाने आपण विचारच करत नाही. राहिला सीनचा प्रश्न, आता ते तर शार्दूल दादाही तिच्याबद्दल बोललाय, बाकी सगळेच बोलले असतील, मीही बोलले. अभ्यासू आहे ती, फार प्रामाणिकपणे काम करते. सर्वात मोठी गोष्ट, ती चिडचिड करत नाही. ती खूप काम करते, खूप तास काम करते ती, पण तिला मी तिला कधीच चिडचिड करताना पाहिलं नाही. आणि तिची चिडचिड ना ती खूप क्यूट असते, त्याच्यामुळे त्याचं विशेष काही वाटत नाही. मला खूप शूट आहे म्हणून मी स्नेहलवर भडकले. बाई थांब ना तू जरा. आम्हाला ना आता या खूप आतल्या गोष्टी आहेत, पण मी सांगते की आम्हाला बसायला झोपायला बऱ्याचदा जागा नसायच्या. आत्ता जेव्हा खूप आर्टिस्ट यायचे तेव्हा आता एक बेड आहे मेकअप रूममध्ये, आणि मला बऱ्याच सीनचा गॅप आहे, बऱ्याच सीन्स. मी आपली बेडवर निवांत मोबाईलमध्ये पिक्चर बघत वगैरे बसले. शिवानी सीन करून आली, ती कधीच बोलणार नाही की स्नेहल 2 मिनटं उठतेस का, मी पडते. नाही, ती मुलगी परवा जाऊन पेटीवर झोपली. तिने मला सांगितलंही नाही की स्नेहल मी उन्हातानाचं काम करून आले आहे, मी खुर्चीत कशी बसू. ती उठली, पेटीवर जाऊन झोपली. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं अगं तू एका शब्दाने बोल ना मला. शिवानी, हा स्वभाव आहे तिचा. ती कधीच दाखवून देत नाही की मी हिरोईन आहे, मी लीड आहे, मी भरपूर तास काम करते. बरं, त्याचं तिला सुद्धा असं काही नाही की मी खूप तास काम, नाही, स्वतःचं काम एन्जॉय करते ती खूप जास्त. आणि कदाचित म्हणून तिच्यात सुद्धा खूप एनर्जी असते. घरी आली की बिचारी एक्झॉस्ट होते, ते खूप स्वाभाविक आहे. 13 तास 14 तास काम केल्यानंतर ते एक्झॉस्ट होणं खूपच स्वाभाविक आहे. पण ती कधीच कोणावर, रूममध्ये खूप अस्ताव्यस्त रूम पडली आहे, किचन खूप अस्ताव्यस्त तिने ठेवलं आहे, इथेच काही पडलं आहे, कधीच नाही. स्वतःचं काम सगळं व्यवस्थित मांडून, स्वतः काम करून, स्वतःला बघून इतरांची काळजी घेणारी मुलगी आहे ती. आणि इतक्या कमी वयात तिला इतकं सगळं कसं कळतं याचं आश्चर्य वाटतं मला. कामाची जी पद्धत आहे ना ती शिकण्यासारखी आहे शिवानीकडून. एकतर तिचा स्वभाव मला फार आवडतो की ती फार बोलत नाही, आधी शांत राहते, ऑब्झर्व करते आणि मग रिॲक्ट होते, जे खूप गरजेचं आहे. नाही तर आमच्यासारखे मेले नसते पॅट 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 बडबडतच असतात. तो खूप छान स्वभाव आहे तिचा. मला असं वाटतं की थोडं थकली असेल, तुझं सँडविच झालं, माझं पण सँडविच झालं, आपण ते खाऊया आणि मग टाकूया आणि मग बोलूया. तुझ्या अगदी बेडच्या बाजूची को आर्टिस्ट आणि रूममेट टीव्ही अंकिता निकरण हा एक वेगळाच विषय आहे, ती वेगळीच दुनिया आहे खरं तर, जी आमच्या दुनियेत नसते फार वेळा. असं नाही, असते सगळं. खूप गोड आहे अंकिता, खूप हेल्पफुल आहे, खूप प्रामाणिक आहे, खूप छान आहे. तिच्याकडून ना माझ्या आयुष्यात मी कधीही न केलेल्या गोष्टी शिकले, ते म्हणजे स्किन केअर. स्वतःची काळजी आपण स्नेहल किती घ्यायला हवी आहे. मी सिरियसली सांगू का, मी जेव्हा या शूटिंगला आले तेव्हा माझ्याकडे एक पॉन्ड्सची क्रीम, एक पॉन्ड्सचा पावडरचा डब्बा आणि ॲलोवेरा जेल, ह्या 3 गोष्टी मी फक्त घेऊन आले होते. हे माझं स्किन केअर होतं. जे काय असेल ते मी एवढंच लावून शूटिंगला जायचे किंवा झोपायचं. त्या बाईने आज मला कामाला लावलंय. किती हजार ते सांगणार नाही, माझा नवरा बघणार आहे ब्लॉग. मी अजूनही तिला फॉलो करून मला जे काही नोटिफिकेशन्स येतात, जे काही येतं, मध्ये लिपस्टिक असू दे, स्किन केअर असू दे, पूर्ण तुमचं सिरम असू दे, तुमचं मॉइश्चरायझर असू दे, ते सगळं घेते. तिने आयुष्यात मला शिकवलं
की आपण आपल्या त्वचेची काळजी, आपण आपल्या केसांची काळजी, आपण स्वतः आपली काळजी किती घेणं गरजेचं आहे आणि जे खरंच ॲक्च्युअलमध्ये गरजेचं आहे, जे मला इतकी वर्ष माहीतच नव्हतं आणि हे त्या मुलीने शिकवलं आणि तिला त्यातलं कमाल नॉलेज आहे. कमाल. तिला फक्त नाव घ्यायचं, सॅलिसिलिक ॲसिड काय असतं गं, ते असं असतं, ते तसं असतं, ते तसं असतं, ते तसं असतं आणि तुझी स्किनचं असं होणार, असं होणार. ती शेवटी हे पण म्हणत होती की मी आता चार्ज करणार आहे असं तुला मी लई शिकवलंय. तर तिच्याकडून ते शिकायला मिळालं मला, जी खूप महत्त्वाची होती माझ्या आयुष्यात. ॲज अन आर्टिस्ट म्हणून आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. कसं आहे, मिडल क्लास लोक आहोत आपण, म्हणजे आपण सगळेच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर इतका खर्च करणं खरंच गरजेचं. मिडल क्लास लोक आहोत आपण, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर इतका खर्च करणं गरजेचं आहे का, हा प्रश्न आपल्याला पहिला पडतो. ते तिने मला दाखवून दिलं की हो, हे गरजेचं आहे, हे खूप गरजेचं आहे स्नेहल. हे तिने अगदी प्रखर्षाने त्याची जाणीव करून दिली आणि जे खरं आहे, जे ॲक्च्युअलमध्ये फॅक्ट आहे. तर अंकिताकडून मला ती खूप मदत झाली, ती खूप हेल्पफुल आहे. तिच्याशी माझं एक वेगळंच नातं आहे. मला तिची खूप काळजी वाटते. खूप वेळा मी तिला ओरडले, खूप वेळा मी तिला बोलले, फक्त मारायची बाकी राहिली मी तिला. पण ती आगाऊ आहे, ती अजिबात ऐकत नाही कोणाचं. ती मनाची मालकीण आहे स्वतःच्या. तिला जे काही वाटतं, तिला जे पटतं, तिला जे चांगलं वाटतं तेच ती करते. पण ती खूप गोड आहे, ती खूप छान आहे आणि खूप छान आहे अंकिता. हां, बोलतेस का? नाही अतुल अतुल आगलावे. आगलाव्यावर लय स्ट्रेस दिला अतुल. नाही, अजिबात आडनावाप्रमाणे नाही आहे तो. तो खूप छान आहे. ह्या आर्टिस्टमध्ये ओळखीचा असणारा तोच एक व्यक्ती होता. त्याच्यामुळे त्याच्याशी आमच्या एकांकिका, नाटक, आमच्या खूप सारे आमचे कॉमन फ्रेंड्स, या गोष्टीवर आम्ही बऱ्याचदा गप्पा मारल्यात. अतुलकडची सर्वात चांगली गोष्ट ना, की तो जेव्हा स्क्रीनवर असतो, म्हणजे हे खूपदा मी पाहिलं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आमचंही असं होतं की ठीक आहे ना, आता घेऊन टाका पटकन क्लोज आणि जे काय असेल ते, आता कंटाळा आला आहे. तो कधीच कंटाळा करत नाही, तो कधीच नाही. माझी मिशी अशी आहे ना, ती मला अशीच हवी. मग तुम्ही थांबा, तुम्ही 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं थांबा, पण मी हे असंच करणार, मी असाच दिसणार, मी असाच दिसलो पाहिजे. आणि हे खरंच खूप गरजेचं असतं. एखाद्या वेळेस खूप तास शूट केल्यानंतर कंटाळून आम्ही एखाद्या वेळेस म्हणतो ठीक आहे, सोडून दे, टचअप राहिलं आहे, ठीक आहे, इट्स ओके, आम्ही करतो. पण नाही, तो नाही सोडायचा ही गोष्ट. तो प्रखर्षाने थांबून ती गोष्ट करून घ्यायचा, जी खरंच खूप चांगली आहे. शेवटी ते दिसणार आहे ना, आपण दिसणार आहोत ना शेवटी, हे खूप महत्त्वाचं आहे. ते थोड्या प्रमाणात मीही फॉलो केलं त्याचं बघून. आणि सर्वात मोठी गोष्ट की त्या माणसामुळे मी आयुष्यात इतक्या कोंबड्या खाल्ल्या नसतील तेवढ्या कोंबड्या मी खाल्ल्यात पॉलिसमध्ये येऊन. हेल्थ कॉन्शियस, अतिशय खूप जास्त प्रमाणात त्यांच्या नादीला मी पण खाल्लं. रोज एक कोंबडी मारायचो मी सकाळी आणि ती टिफिनमध्ये घेऊन जायचो किंवा तिथे जाऊन बनवायचो. त्याच्या नादाला लागून मी खूप कोंबड्या खाल्ल्यात. जिम, डाएट याबद्दल त्याने खूप नॉलेज दिलं. अतुलची जिम पार्टनर माझा तो. आणि अजून एक गोष्ट अतुलबद्दल मला अशी सांगायची की तो ना बऱ्याच विषयावर बोलतो. मग ते हस्तरेषा शास्त्र असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर माणसाबद्दल असेल, एखाद्या नाटकाबद्दल असेल, पुस्तकाबद्दल असेल. तर मी स्वतःला या बाबतीत फार ऑब्झर्व केले की तो जेव्हा बोलतो ना, तेव्हा मला त्याच्याकडून नजर हटवावीशीच वाटत नाही. आणि हे फॅक्ट आहे अतुल, जेव्हा हे तू बघशील की तू ऑब्झर्व केलं असेल की मी कंटिन्यू तुझ्याकडे बघत असते, कारण तो इतकं छान बोलतो. एकतर तो असा शांत समजवण्याच्या मूडमध्ये बोलत असतो, त्याच्यामुळे मला ते फार आवडतं. आणि त्याचं नॉलेज खूप आहे, त्याचं वाचन आहे, त्याचा एक वेगळा स्ट्रगल आहे आणि खूपच भारी स्ट्रगल आहे तो. त्याला मानला तेवढ्या बाबतीत की तो एवढ्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आलेला मुलगा आहे, म्हणजे कुणाल दादासारखं. हो, म्हणजे हे लोक फार स्ट्रगल कर. आम्ही तर काहीच नाही, आम्हाला तर आईवडिलांनी सगळं असं ऐकतं दिलं आणि आम्ही आलो, त्याच्यामधून आम्ही स्ट्रगल करून आलो. त्याच्यातही आमचे रडू, आमचे वेगळेच आमचे टँट्रम्स, असं आम्हाला मिळालं नाही म्हणून. तर या लोकांनी तर बेसिकपासून सुरुवात केली आहे. अगदीच की आपण कुठे शिकायचं इथून सुरुवात होती ना इथे येण्यामुळे. म्हणून अतुलचं तेवढ्या बाबतीत वेगळं कौतुक की त्याचा स्ट्रगल वेगळा आहे.
त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मुळात पुस्तकांचं नॉलेज, की जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा त्याने एका वेगळ्या विषयावर अभ्यास केला आणि तो कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केला आणि आत्ता त्याचा त्याला कसा उपयोग होतो ह्या सगळ्याच बाबतीत. त्याच्यामुळे अतुल एक चांगला जिम पार्टनर, एक चांगला को आर्टिस्ट तर तो बापच आहे. आणि त्याची सर्वात आवडलेली मला अजून एक गोष्ट, की तो मला सर्वात पहिलं म्हणाला होता की तू स्क्रीनवर खूप छान दिसतेस स्नेहल आणि तू खूप मस्त काम करतेस. तो माझ्यासाठी खूप मोठा कलाकार आहे, साहजिकच आहे. तो खूप वर्ष काम करतो. मी त्याला स्वतः एकांकिकेमध्ये माझा सिनियर आहे तो, मी त्याला स्टेजवर पाहिलं आहे. तो मला म्हणाला होता की स्नेहल तू खूप कमाल दिसतेस स्क्रीनवर आणि तू कमाल काम करतेस. तर ही कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी खूप मोठी होती, खूप मोठी होती. आणि हे अपेक्षित नव्हतं, कारण टेलिकास्ट झाल्यानंतर मला वाटतं 2-3 दिवसांनीच अतुल माझ्याबद्दल हे मला बोलला होता की तू खूप चांगलं कॅरेक्टर पकडलेस स्नेहल, खूप छान पकडलेस, याच्याबद्दल तुझं कौतुक पुढे जाऊन होणार. आणि ती खूप मला गोष्ट आवडली होती अतुल. दमडाजी वेगळं शास्त्र आहे ते, वेगळे ग्रंथ आहेत त्यांचे. रोहित कोकाटेचे. खूप गोड माणूस आहे तू, खूपच प्रचंड गोड माणूस. जसा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो तसा तर नाहीये. अजिबात. मी म्हणतो की तुम्ही त्याला प्लीज कॉमेडीच्या रोलमध्ये कास्ट करा. तो एक्झॅक्टली. खूप सुंदर कॉमेडी करतो. काय जेन्युइन आहे तो, खूप जेन्युइन आहे. रोहित दादा खूप प्रामाणिक माणूस आहे. प्रामाणिकपणापेक्षा तो खूपच भारी आहे. जेव्हा मला कळलं होतं की रोहित कोकाटे येणार आहेत, आणि बऱ्याचदा सिरियलमध्ये पाहून होते मी, पाहिलं होतं, ऐकलं होतं, त्याला बघितलं आहे मी, तर मला असं वाटलं होतं की जरा ॲटिट्यूड किंवा ॲटिट्यूड असं नाही म्हणणार, पण एक असतं ना, मी सिनियर आहे किंवा मी खूप मोठी कामं केली आहे, सो मी त्याचा रुबाब एक असा असेल काहीतरी, किंवा आपल्याला त्याच्याशी बोलताना जुळवून घेताना जरा विचार करून करावं लागेल. पण असं काही घडलं नाही. नाही तो माणूस असा आला आणि आमच्यात असा मिक्स झाला, म्हणजे आपल्याला कळलंच नाही की हा रोहित आता तो इतका भारी आहे. त्याचं बोलणं, वागणं, सगळ्यांना मदत करणं, तोही एक, म्हणजे हे लोक सगळेच म्हणजे कुणाल गजभरे, शार्दूल सराफ, विद्या ताई, अंकिता, शिवानी, अतुल, रोहित दादा, ह्या सगळ्यांनी मला प्रखर्षाने सांगितलं की तू खूप छान दिसतेस, तू खूप छान काम करतेस, तू पुढे जाऊन खूप मोठी होणार. कलाकारांकडून तुमचा को आर्टिस्ट हे सगळं ऐकायला मला मिळालेलंच नाहीये कधी आयुष्यात, आणि ही खरी गोष्ट आहे. खूप खरी. अजून एक गोष्ट विसरली, हिला हिमा कुरेशी नाव मी दिले. हे लोक मला हुमा कुरेशी म्हणतात. आमची हुमा कुरेशी मी दिले नाव, मी दिले. जे मला आवडले, जे मान्य केले. आणि अजून एक गोष्ट, हे लोक मला पहिलवान म्हणतात. आमच्या सेटवरची पहिलवान आहे मी, म्हणजे हाईट बॉडी जरा साला रे हो साला. आणि मी ते एक्सेप्ट केलंय की येस, आय एम पहिलवान ऑफ द सिंधुताई सपकाळच टीम. मी हे एक्सेप्ट केलंय आणि त्याच पद्धतीने माझी आता वाटचाल आहे की मी पहिलवानच कशी दिसेल म्हणून. गीता फुगाट आरला नाही बघिता. अतुलने तर मध्ये असाच उचलला होता की भाई आता स्नेहलला मी असं करून दाखवणारच आहे. सिरियल संपली म्हणून ठीक आहे, नाहीतर मी झालेच असते पहिलवान. त्यामुळे रोहित दादा खूप छान आहे, खूप गोड आहे. तुम्हाला तो जसा स्क्रीनवर दिसतो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. म्हणजे जसं नंदा तुम्हाला दिसते त्याची ती एक्झॅक्ट अपोजिट आहे, तसंच रोहित दादाबद्दल आहे की तो जसा दिसतो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. खूप छान आहे, प्रेमळ आहे, मदत करणार आहे, सगळ्यांशी छान मिळून मिसळून वागणार आहे. त्याचे कधीच स्टँडर्ड्स नसतात की मी असं आहे, मला तुम्ही का दिलं नाही. एखाद्या वेळेस आम्हाला चहा कपमध्ये येतो, पण तो बिचारा पेपर कपमध्ये पितो. कधीतरी तो पितो पेपर कप. त्याचे कधीच नखरे नसतात की मला असं का नाही केलं, तुम्ही मला अशी ट्रीटमेंट का नाही दिली. आणि सर्वात विशेष गोष्ट त्याची, जर त्याला, आता आम्ही तर अगदीच नवीन आहोत इंडस्ट्रीमध्ये, त्याला आम्ही सांगितलं की दादा तू हे वाक्य अशा पद्धतीने घेतलंस तर अजून इम्पॅक्टफुल होईल, म्हणजे बघ तुझ्या पद्धतीने, तो ते करतो, तो ते ऐकतो. तो कधीच त्याच्या मनात असा असं येत नाही की तू का मला सांगतेस, तू कोण सांगणारी, बट मी मोठा आहे मला कळत नाही, अच्छा असं करू का, हां ओके असं आहे. जर मी सांगितलं की रोहित दादा तू असं वाक्य घेतलंस ना तर ते मला माझ्या पद्धतीने मला असं जरा करता येईल रे, अच्छा अच्छा ठीक आहे मी तसं करतो, मला जरा तसं करायचं होतं पण ठीक आहे तू म्हणतेस ना तर मग मी असं घेतो. असा आहे तो, म्हणजे इतका ॲडजस्टेबल आहे तो, खूप भारी आहे तो, खूप सॉलिड आहे. आता अजून काय बोलतो त्याच्याबद्दल? तू तेच बोललीस, खूप वेळेस बोललीस. तू दुसरं काही नाही बोललीस. तू खूप छान आहे, सॉलिड आहे, हेच बोललीस. तू खूप वेळेस बोललीस. म्हणजे कळलं की नाही, ॲक्च्युली जो एखादा खूप चांगला व्यक्ती असतो ना त्याविषयी आपल्याला शब्द सुचत नाही. हो खरं. आणि आपण मग फक्त तीच शब्द आपण परत परत बोलत असतो. आता राहिले अजून कुणाल गजबरे.
अरे यार अरे यार असं नाही प्लीज मला बोलू दे. मान्य आहे की तू इथे समोर बसून ते ऐकणार आहेस, ते थोडं ऑड वाटत असेल तुला, पण ऐक प्रामाणिकपणे मला जे काही तुझ्याबद्दल वाटतं, जे काही पहिल्यापासूनचं माझं मत आहे, मला ते सांगायला फार आवडेल. तुला जसं इतरांबद्दल आता सांगण्याची तू मला संधी दिलीस, तर प्लीज तुझ्याबद्दल बोलण्याची संधी तू द्यावीस असं मला वाटतं. तर कुणाल दादा, एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याने सर्वात पहिलं मला वाक्य बोललेलं, सगळ्या मुली मला दादा का बोलतात. आईच्या गावात मला पण कळत प्रश्न आहे, सगळ्या दादा बोलतात मला. याचं उत्तर मला शार्दूलने दिलंय, मी ते नंतर सांगेन. हा, आणि ह्याचं मला वाटलेलं उत्तर, कारण मला तुला दादा बोलावं असं वाटलं. तर आता तू मोठा आहेस म्हणून मी तुला सुरुवातीला बोलले, हा तर मुद्दा आहेस की दादा म्हणून ते अगदीच अरे तुरेवर आलं की अपमान केल्यासारखं वाटतं म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तू खरंच सगळ्यांची काळजी आणि मन जपतोस, आणि हे अगदी प्रामाणिकपणे हे सगळेच बोलले असतील, हे सगळेच सगळ्यांच्या जेव्हा तुझ्याबद्दल मत व्यक्त केलं तेव्हा सगळेच म्हणाले असतील. त्याला ज्या गोष्टीचा आता जर मी एखादी गोष्ट बोलली आणि त्याला त्या गोष्टीबद्दल राग आला, तर तो कधीच राग तो व्यक्त करत नाही तिथल्या तिथे. का तर स्नेहाला वाईट वाटेल म्हणून, तिला काहीतरी वाटेल. पण जेव्हा योग्य वेळी तेव्हा योग्य वेळी तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल, स्नेहल यावेळी तुझं चुकलं होतं आणि तू अशी बोलली होती, पण आता ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, ती वेळ निघून जाते, जो काही रागाचा सगळा माहोल असतो. आणि दुसरी गोष्ट की त्या माणसाला त्याचा मुद्दाही क्लिअर होतो. आणि तिसरी गोष्ट की आमचं नातंही चांगलं राहतं. ही गोष्ट मला त्याची खूप आवडली आणि हे तो दरवेळी करतो. असं नाही होत की आमच्यामध्ये कधी वाद झाले नाहीत किंवा आमचे मतभेद झाले नाहीत. आम्ही खूप एकत्र राहिलो, अगदी जेवणं एकत्र केली. आईने म्हणजे विद्याताईने आईसारखं चहा बनवून दिले आणि आम्ही मुलं सगळे खाली बसून तो चहा प्यायला. सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग असतानाही आमच्यात मतभेद होते. कोणाचं काही आवडत नव्हतं, कोणाचं काही बोलणं आवडत नव्हतं, एखाद्याचं वागणं आवडत नव्हतं. पण त्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करून आम्ही एकमेकांसोबत राहिलो, कारण आम्ही एकमेकांना एक्सेप्ट केलं होतं. आणि ह्या सगळ्याचं श्रेय जातं विद्याताई, कुणाल गजबरे आणि शार्दूल सर. कारण ही 3 माणसं ना ह्या सगळ्या ग्रुपला खूप चांगल्या पद्धतीने ओळखून, खूप चांगल्या पद्धतीने धरून होती. म्हणून आता जसं शार्दूल सराफ आणि विद्याताई हळूहळू नाही आहेत असं आम्हाला समजायला लागलं, तसं ग्रुप थोडासा विस्कळीत होत गेला. पण तेव्हा कुणाल गजबरे होते आमच्याकडे आम्हाला सांभाळायला, आम्हाला बांधून ठेवायला. त्याच्यामुळे आम्ही फार वेळ आत्ता नाही राहिलो एकत्र, किंवा जेवणं खाणं वगैरे नाही झालं. पण आम्ही सेटवर अजून आहे तसेच असतो, आम्ही तशीच कामं करतो, आम्ही तीच मजा करतो, आम्ही तेच करतो जे आम्ही सुरुवातीला करायचो. आणि त्याचं सगळं श्रेय जातं कुणाला. तो ना तो नॉर्मल नाही आहे एवढं मला कळतं. म्हणजे तो आपण कॉमन नाही असं की एखादा आर्टिस्ट आला आणि त्याने काम केलं. त्याच्यातनं खूप, आता जसं मी ॲक्टिंग करते, मला फक्त ॲक्टिंगबद्दलच माहिती आहे. तुम्ही मला 100 प्रश्न विचारा ॲक्टिंगचे, मी सांगेन. पण तुम्ही मला कॅमेऱ्याचे 100 प्रश्न विचारले तर माझा गोंधळ होईल. एखाद्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल मला माहिती असेल मी उत्तर देते. पण याचं तसं नाही. याला कॅमेऱ्याचं नॉलेज आहे, याला असिस्टंटचं नॉलेज आहे, याला लाईटचं नॉलेज आहे, याला साऊंडचं नॉलेज आहे आणि याला ॲक्टिंगचं नॉलेज आहे. पण बऱ्याचदा ना अभिनय करताना त्याच्यात ते आतून कधी कधी येतं की अरे आता इथे लाईट, अबे अशी लाईट पकडणार, असा पकडणार थर्माकोल असं येतं त्याच्यामध्ये. पण तो या इंटेन्शनने बोलत नाही समोरच्याला की तुला जमत नाही म्हणून मी सांगतो. ते त्याच्या आवेशाने येतं, ते त्याच्या ओघात येतं, तो बोलून जातो. आणि त्याचा माज, त्याचा ॲटिट्यूड कधीच नसतो ह्या सगळ्यामध्ये की मला भाई तुम्हाला फक्त अभिनयाचं माहिती आहे पण मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, याचा माज त्याने कधीच नाही दाखवला. आणि ही खरंच दादा खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता जर तुम्हाला आमचे जे DOP आहेत अशोक सर, त्यांच्याशी तू कॅमेऱ्याच्या त्या नंबर्सबद्दल बोलतोस, कितीचा नंबर आहे तुला, ती प्लेट माहीत असते, फ्रेम कुठली लावली आहे ती माहीत असते. म्हणजे मी हे ऐकत असते की भेंडी ह्याला कशी कळली आहे 25ची प्लेट लावली आहे, की तुम्ही लावा, तू बोलतोस कधी 50 लावली 50. तुला कसं कळलं की ह्या सीनला किंवा ह्या कॉम्पॅक्ट शॉटला 50च लागणार आहे हे. आणि याचं माज नाही दाखवलं त्याने कधी. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये ना तीच चांगली एकमेव अशी गोष्ट आहे की आमच्या कोणामध्येच माज हा नाहीच.
जर मला कुणाल दादाची एखादी गोष्ट आवडत नसेल ना तर ठीक आहे, ती आवडत नाही, पण ती मी बाजूला ठेवून ह्याच्या 100 गोष्टी आवडतात ना, मग मी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. हे सेम ह्याच्या बाबतीत आहे, शार्दूल, अंकिता, सगळ्यांच्या बाबतीत. म्हणून आजपर्यंत आम्ही सगळे अजूनही एकत्र आहोत, अजूनही एकमेकांची ओढ आहे, अजूनही एकमेकांना भेटावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, फोन करून स्वतःहून बोलावंसं वाटतं. ही एकमेव त्यासाठी ती गोष्ट आहे जी बांधून ठेवली. कुणाल दादा खूप नॉलेजेबल आहे, खूप छान आहे, खूप गोड आहे, मदत करतो आणि माझं ऑब्झर्वेशन आहे की तो इमोशनल आहे. तर असा कुणाल दादा फार इमोशनल आहे, एखाद्यामध्ये गुंतला की गुंततो, आणि तोडायचं म्हणलं तर भाई मग फाट्यावर मग विचारणार पण नाही. असे आहेत आमच्या सेटवर, आता मी त्यांची नावं नाही घेत. तर असा कुणाल दादा. थँक्यू, खूप छान बोललीस. खूप मला असं वाटतं खूप मोकळं झालीस तू. तुला जे बोलायचं होतं ते तू बोललीस. स्नेहल, तुझ्या या बोलण्यातून मला पण कळलं, म्हणजे तुला एक गोष्ट मला एक सांगायची आहे की प्रत्येकाचा मी इंटरव्ह्यू घेतला, त्यामध्ये सगळ्यांनी म्हणलं की हा ग्रुप जॉईन ठेवण्यासाठी माय आणि शार्दूल दादा हे 2 लोक ही धागा होती. माझं नाव फक्त तू घेतलंस. मेरा क्या है भाई, मैंने क्या किया असा म्हणजे तुझं ऑब्झर्वेशन आहे. पण माझा मूळ स्वभाव आहे की मला सगळे जुळून पाहिजे असतात. मी परिवाराचा एक काय म्हणतो असं मोरक्या, किंवा मला असं सगळे सोबत असावे असं वाटतं. म्हणजे मी असंही कुठे असलो एकटा तर मी एकटा नसतो, माझ्यासोबत 2 मित्र असतातच, 3 मित्र असतातच. मला एकटा नाही राहावं वाटत, मला सगळ्यांसोबत राहावं वाटतं, सगळ्या ग्रुपनी राहावं वाटतं मला. तर तुझं ऑब्झर्वेशन मला आवडलं. जे खरं आहे, जे खरं तूही मान्य करशील की ती गोष्ट खरी आहे की तुम्ही तिघं होतात म्हणून तो ग्रुप, आणि ते दोघं गेल्यानंतर तू आहेस म्हणून आपण आता अतुल, मी, अंकिता, आपण जे काही आपण एकत्र असतो ते तुझ्यामुळे. आणि ती खरी गोष्ट आहे की तू वरती असतोस म्हणून मी फोन करून बाई ठीक आहे आपण येऊया म्हणून असं होतं, अदरवाईज नाहीच ना. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. मलाही. नंदा कॅरेक्टर हे उद्या तू सोडतेस कायमस्वरूपी, त्याचं दुःख आहे मला फार, कारण की ते तू खूप अप्रतिम प्ले केलंस कॅरेक्टर. त्याचे पण मी नंदाचे शेवटचे कॉस्ट्युम्स त्याचं कॅरेक्टरचं मी गेटअप किंवा ते सोडेल, त्याचं फुटेज मी याच्यात टाकेल. ते इमोशन्स नक्की बघा. ब्लॉग संपलेला नाही आहे. स्नेहल, तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. मला तुला आता हिंदीत काम करताना बघायची इच्छा आहे. मराठीत तर करच तू, पण हिंदीत पण तू काम करावं, वेबसिरीज कराव्यात, इंटरनॅशनल फिल्म्स कराव्यात, हिंदी फिल्म्स कराव्यात, मराठीमध्ये पण खूप छान काम करावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि ह्या शुभेच्छा मी आणि माझ्या सर्व प्रेक्षकांकडनं तुला देतो. आणि असंच आपण परत मुंबईत भेटूया. स्नेहल पण फूडी आहे, मी पण फूडी आहे, आणि आम्ही नवीन नवीन मुंबईतले काही फूड्स ब्लॉग किंवा लोकेशनचे ब्लॉग आम्ही दोघं मिळून प्लॅन करू. नक्कीच ते तुमच्यापर्यंत येतील. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की इथे भन्नाट कंटेंट, बुद्धीला खाद्य देणारे कंटेंट इथे मिळतात. नुसतेच ट्रॅव्हलिंग शॉट आणि हे नसतात, इथे काहीतरी तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल. असे कंटेंट तुम्हाला इथे नक्की मिळतील. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आणि मला एक बोलायचं आहे, कुणाल दादाच्या प्रेक्षकांसाठी मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही हे चॅनल का सबस्क्राईब करावं किंवा हे का पाहावं. कारण तुम्ही इतर चॅनल्स पाहिले असतील तर त्यांचे कंटेंट बऱ्याचदा ठरलेले असतात की आम्ही हेच दाखवणार आहे, की आम्ही इथल्याच याच्यात दाखवणार. तुम्ही बऱ्याचदा कुणाल दादाचे ब्लॉग्स बघितले तर त्याच्यामध्ये तो फार कमी आणि इतर लोकांचे इमोशन्स जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते अभ्यासाला मिळतील, ती मजा बघायला मिळेल, ते तुम्ही जास्त एन्जॉय कराल. म्हणून कुणाल गजबरेंचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा असं मी सांगेन. स्नेहलचं गिफ्ट तिला देऊया आपण. ती खालती आहे प्रकारे तुळसाने दार उघडलेला आहे. कुठं आहे स्नेहल? सगळा पसारा काढून ठेवलेला आहे इकडे. पोरीने पॅकिंग करते. हो, पॅकिंग करते. हे माझ्याकडनं तुला छोटंसं गिफ्ट. थँक्यू. नाईस नाईस. थँक्यू. तुझं फेवरेट कप. याच्यात जेव्हा जेव्हा तू कॉफी चहा पिशील तेव्हा तुला माझी नक्की आठवण. येस, तशी येणारच. थँक्यू. बाय.